मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची ही बैठक झाली आणि पुढच्या एका वर्षात कोणते प्लॅन पूर्ण करायचे त्यावर बैठकीत चर्चा। रवींद्र चव्हाण यांना भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार सूत्रांची माहिती। चंद्रशेखर बावनकुळेंची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानं चव्हाण यांना नवी जबाबदारी दिली जाईल। आजपासून नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय करून दिला जाईल, तर अधिवेशनात 4 नवी विधेयकं मांडली जातील। एकजूट ठेवून विकासावर भर देणार कॅबिनेट बैठकीत चर्चा, तर नाराजांच्या समजुतीसाठी प्रत्येक पक्षाच्या 3 नेत्यांवर जबाबदारी। मला संधी मिळाली तर रस्त्यासाठी पैसे देणार, बारामतीमध्ये बोलताना अजित पवारांचं हे वक्तव्य। अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळणार का, राजकीय वर्तुळात चर्चा। नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मातोश्री बाहेर बॅनर, मंत्रिपद मिळताच राणे समर्थकांकडून मातोश्री बाहेर बॅनरबाजी, बॅनरवर हिंदू गब्बर असा उल्लेख। राणेंना संपवता तुमचं काय झालं बघा, निलेश राणेंचं समाज माध्यमांवर उद्धव ठाकरेंना पत्र। जळगावच्या भाजप कार्यालयात जोरदार जल्लोष, गिरीश महाजन आणि संजय सावकार यांना मंत्रिपद मिळाल्यानंच जल्लोष, डीजे आणि ढोल ताशाच्या गजरात जल्लोष। आमदार पंकज भोयरांना मंत्रिपद मिळाल्यानंच केंद्रीय नेतृत्वाचे भाजपच्या सुनील गफाटांनी आभार मानलेले आहेत। पंकज भोयर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचं काम करतील, सुनील गफाटा यांच्याकडून विश्वास व्यक्त। इंदापूर शहरामध्ये दत्तात्रय भरण्यांचे कॅबिनेट मंत्रिपदाचे शुभेच्छा देणारे बॅनर लागले, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी। नाशिकच्या मालेगावमध्ये आमदार दादा भुसेंच्या कार्यालयामध्ये शपथविधी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर शिर्डीत कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांचा जल्लोष। आमदार दादा भुसेंनी मंत्रिमंडळाची शपथ घेताच मालेगावमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडून कार्यकर्त्यांचा जल्लोष। आमदार हसन मुश्रीफांनी मंत्रिमंडळाची शपथ घेताच कोल्हापूरमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, एकमेकांना पेढे भरवत आणि फटाके फोडून जल्लोष। आमदार चंद्रकांत पाटलांनी मंत्रिपदाची शपथ घेताच पुण्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष। पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच बीडमध्ये देखील कार्यकर्त्यांचा जल्लोष। धुळ्याच्या शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष, मंत्रिपदाची वर्णी लागल्यानंतर रावलांच्या निवासस्थानी जल्लोष। आमदार गुलाबराव पाटलांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, एकमेकांना पेढे भरवत आणि फटाके फोडून जल्लोष। गिरीश महाजनांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावच्या जामनेरमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष। उदय सामंतांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रत्नागिरीत कार्यकर्त्यांचा जल्लोष, किरण सामंत आणि उदय सामंत यांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणा। आमदार दत्तात्रय भरण्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांचा जल्लोष। जयकुमार रावलांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर नंदुरबारच्या सारंगखेड्यामध्ये जल्लोष, रावलांच्या नातेवाईकांकडून जल्लोष। आमदार प्रताप सरनाईकांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ठाण्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष। भाजपा आमदार गणेश नाईकांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोपरखैरण्यामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, एकमेकांना पेढे भरवून जल्लोष। संजय सावकार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुसावळमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष। आमदार नरहरी झिरवाळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष। राहुल गांधी पुण्याहून महाबळेश्वरकडे रवाना, राहुल गांधी खासगी कार्यक्रमाला हजेरी लावतील। राहुल गांधी काल रात्री दिल्लीवरून पुण्यात दाखल झाले होते। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज परभणीत बंदची हाक, आंबेडकर अनुयायींनी पुकारलाय बंद, धरणं आंदोलनही होणार आहे। परभणीत मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आंबेडकरी अनुयायींकडून जोरदार घोषणाबाजी। मुंबईतील किमान तापमानामध्ये घट, मुंबईत थंडीचा जोर वाढलाय, ठिकठिकाणी शेकोट्या। वसईतील 29 गावांचा पालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याला सुनावणीला ग्रामस्थांचा विरोध आहे। ग्रामस्थांचा सुनावणीवर बहिष्कार, जिल्हाधिकाऱ्यांनाच नोटीस बजावून प्रक्रिया स्थगित करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे।
वांद्रे वर्सोवा सागरी सेतूचं 5 वर्षात केवळ 23% काम पूर्ण. प्रकल्प पूर्णत्वासाठी मे 2028 उजाडणार. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सागरी सेतूचं काम सुरू झालंय. चलांच्या थकीत दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांची लोक अदालतमध्ये धाव. तर लोक अदालतच्या सुनावणीपूर्वी 16 कोटी 26 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. 2019 पासून वाहतूक पोलिसांकडून ई चलन यंत्रणा कार्यान्वित. गेल्या 3 वर्षात मुंबई पोलिसांकडून 696 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे 222 बांगलादेशी घुसखोरांना मायदेशी पाठवता आलेलं आहे. भारतातील कागदपत्र आणि मदत पुरवणाऱ्या साखळीविरोधात तीव्र कारवाई. पश्चिम उपनगरातील पोयसर नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला वेग येणार आहे. प्रदूषण रोखण्यासाठी नदीच्या पात्रामध्ये 10 मजल जल प्रक्रिया केंद्र उभारले जातील आणि या प्रकल्पासाठी तब्बल 1200 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. नंदुरबारच्या सारंगखेड्यामध्ये चेतक महोत्सवाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत 14 राज्यामधून 2400 घोडे दाखल झालेले आहेत. 50,000पासून ते 5 कोटींपर्यंत घोडे आहेत. जळगावातील फातेमा नगरमध्ये सुरू असलेल्या रिफिलिंग सेंटरवर MIDC पोलिसांचा छापा. कारवाईत 34 व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडर जप्त. चालकावर गुन्हा दाखल. जळगावात हरिओम मॉर्निंग ग्रुप करूनच आता तरोजमधील गणपती तीर्थक्षेत्रावर पायी वारीचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाचं हे 17वं वर्ष आहे. जळगावमधील जैन हिल्सवर सुरू असलेल्या कृषी महोत्सवाला कृषी अनुसंधान परिषदेचे माजी DGG डॉक्टर HP सिंह यांची भेट. शेतकरी बांधवांनी महोत्सवाला भेट देण्याचं सिंह यांचं आवाहन. परभणीतील न्यायालयीन कोठडीमधील मृत्यू प्रकरणातील दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. RPI आठवले गटाची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी आहे. चालक अल्पावधीत आढळल्यास वाहन पोलीस ताब्यात घेणार आहेत. राज्य पोलीस प्रशासनाकडून परिपत्रक जारी. मुंबई महापालिकेच्या 24 प्रशासकीय विभागामधील विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम. एकाच दिवसामध्ये 273 मेट्रिक टन डेब्रिज आणि 304 टन कचऱ्याचं संकलन. तर 52 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील विविध भागांमधील नदीपात्रातून वाळू तस्करी सुरूच आहे. वाळूचा बेकायदा उपसा आणि तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धडक मोहीम. आता नदी आणि नाल्यांना वॉच ठेवण्यासाठी ड्रोनचा आधार घेतला जाईल.